नमस्कार. आज आपण आलो आहे रोयडा हा गड पाहण्यासाठी. बाजारवाडी हे पायथ्याचे गाव आहे आणि तालुका भोर, जिल्हा पुणे. भोरपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. बाजारवाडी गावातील शाळेपासून गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 1083 मीटर असून पायथ्यापासून उंची 345 मीटर आहे. किल्ला विचित्रगड या नावाने देखील ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजे हिरडस मावळ भागात येतो. किल्ल्याची चढण खडी असून फरसबंदी वाटेचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात. किल्ल्याला 3 मुख्य दरवाजे आणि 1 चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेला आहे. त्यावर गणेशपट्टी असून त्याचे गणेश दरवाजा असे नाव आहे. दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी आहे, परंतु त्यावरील छत कोसळले असल्याने तेथे फक्त मोकळी जागा दिसते. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्यांची आणि नंतर कातळात खोदलेल्या पायऱ्यांची एक वाट असून ती गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जाते. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून उत्तम बांधणीचा आहे. या दरवाजाच्या कमानीच्या दोन्ही बाजूला व्याघ्र आणि शरभ यांची शिल्पे आहेत. या दरवाजाची बांधणी व दगडाच्या ठेवणीवरून हा गडाचा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजा वक्राकृती पद्धतीने बांधलेला असून पायऱ्यांच्या मार्गाने आल्यावर तो सहज दृष्टीस पडत नाही. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी असून त्याचे छत कोसळलेले आहे. याच भागात उजवीकडे एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. सदर टाक्यात बारमाही पाणी असून ते पिण्यायोग्य आहे. यानंतर काही बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. तिसरा दरवाजा उत्तम स्थितीत असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर देवनागरी व फारसी भाषेतील शिलालेख आणि त्यावर गजमुखाची शिल्पे कोरलेली आहेत. इतिहास अभ्यासक ग.ह. खरे यांच्या मते हा दरवाजा दुसरा मुहम्मद आदिलशाह याच्या कारकिर्दीत 1656 साली बांधला गेला आहे. शिलालेखांचे जर वाचन केले तर देवनागरी भाषेतील हजरत सुलतान मोहम्मद पादशाह साहेब कारकिर्दीत विठ्ठल मुद्रलराव हवलदार किल्ले रोहिडा. फारसी भाषेतील शिलालेखाचे वाचन केले तर हजरत सुलतान मोहम्मद शाह पादशाह साहिब इम्त अमीर दरवाजह झिना बोसवार विठ्ठल मुद्रकलाव हवलदार किल्ला रोहिडा इसवी सन 1056. किल्ल्याची सर्व प्रवेशद्वारे एकापाठोपाठ एक काटकोनामध्ये उभी आहेत. किल्ल्यावर 7 बुरुज असून त्यांची नावे अनुक्रमे सदरेचा बुरुज, सर्जा बुरुज, वाघजाई बुरुज, फत्ते बुरुज, पाटणे बुरुज, दामगुडे बुरुज आणि शिरवले बुरुज अशी आहेत. यापैकी गडाच्या उत्तर बाजूला असलेला वाघजाई बुरुज आणि दक्षिणेला असलेला शिरवले बुरुज हे बांधणीत भव्य व आकर्षक आहेत. या दोन्ही बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. सर्जा बुरुजाचे महत्त्व वेगळे असून या बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांब बांधलेला आहे. या खांबांचे अवशेष अद्यापही पाहायला मिळतात. या खांबांच्या आधारावर या बुरुजाचे छत उभे केले गेले होते. काळाच्या युगात छत कोसळले तरी आधाराचा मधला खांब जागेवर आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर लगेच डाव्या बाजूस म्हणजेच पश्चिमेस सदरेचे अवशेष पाहायला भेटतात. याच सदरेच्या मागील बाजूस लहानशा तलावाजवळ गडावरील रोहिडमल्ल देवाचे मंदिर आहे. सदर मंदिराचा जीर्णोद्धार 7 ते 8 वर्षापूर्वी झालेला आहे. गडाच्या दक्षिण पश्चिम भागात पाटणे आणि दामगुडे बुरुजांच्या जवळ पाण्याच्या कोरीव टाक्यांची एक मालिकाच आहे. गडावरील उत्तर पूर्व भागातील सर्जा बुरुजाकडून उत्तर टोकावरील वाघजाई बुरुजाकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला चोर दरवाजा असून याच वाटेच्या उजव्या बाजूला एक बांधीव टाकी आणि काही जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर पाण्याचे 2 तलाव व 10 टाकी आहेत. गडाच्या पश्चिम भागातील पाण्याच्या टाक्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ही टाकी
डोंगर उतारावर खोदलेले आहेत, त्यामुळे यात पावसाचे पाणी वाहत येऊन आपोआप जमा होते. तसेच ही टाकी एकमेकाला विशिष्ट उंचीवर जोडलेली असल्यामुळे एकापाठोपाठ एक ही टाकी भरतात. सर्व टाकी भरल्यावर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी यातून एक सांडवा तटबंदी बाहेर काढण्यात आलेला आहे. किल्ल्याचा बराच भाग सपाट असला तरी मध्यवर्ती भाग थोडा उंच असून या भागात गडावरील अनेक इमारतीचे अवशेष आहेत. गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीजवळ चुन्याच्या घाण्याचे अवशेष आहेत. या घाण्याकडून रोहिडमल्ल देवळाकडे येताना वाटेत एका ठिकाणी घाण्यातून काढलेल्या चुन्याची रास दिसून येते. गडावरील सर्वात मोठा तलाव रोहिडमल्ल मंदिराच्या जवळ उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दक्षिणेला बांधकामाची अनेक ज्योती आहेत. तेथे तोफगोळे, शिशांच्या लाद्या, बंदुकीच्या गोळ्या, खापरांचे तुकडे, बांगड्या इत्यादी पुरातत्व अवशेष पाहायला मिळतात. रोहिडा किल्ल्याचा इतिहास हा आदिलशाही काळापासून ज्ञात आहे. हा किल्ला अनेक वर्षे आदिलशाही अंमलाखाली होता. 1647 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले होते त्यापैकी हा एक रोहिडा आहे. गडाचा तिसरा दरवाजा हा 1656 साली मोहम्मद आदिलशाह याचे कारकिर्दीत बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांच्या काळात त्यांनी किल्ल्याचे नामकरण विचित्रगड केले. पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला 1665 साली. पुढे हा किल्ला आदिलशाही, मोगल व मराठी यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्यांमध्ये राहिला. 1665 ते 1670 दरम्यान. 1670 पासून मात्र हा किल्ला एक वर्षाचा 1689 सालाचा अपवाद वगळता मराठ्यांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1700 मध्ये भोर हे संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले आणि हा किल्ला संस्थानाच्या अधिपत्याखाली राहिला. पुढे संस्थान विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्यांकडेच होता. 1947 पूर्वी भोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे हवालदार, सरनौबत, शिपाई, हरकाम्या व गुरव असे सरकारी नोकर कामाला होते, अशी ही ऐतिहासिक नोंद आहे. पण भोर तालुक्यातील रोहिडा, कावळेगड तसेच मोहनगड हे किल्ले आपण जरूर पाहावेत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत 3 ते 4 किल्ले आहेत. त्यापैकी एक रोहिड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजे रोहिडेश्वर होय. रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात 42 गावे होती. त्यापैकी 41 गावे सध्याच्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहिड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे 6 मैलावर आहे. किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला या नावाने देखील ओळखले जाते. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. किल्ल्यावर तिसऱ्या दरवाज्यावर असलेल्या शिलालेखानुसार मोहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. 1666च्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. 24 जून 1670 रोजी शिवरायांनी हा किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्यांची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांच्याकडून 30 होन घेत होते. शिवरायांच्या अधिकाऱ्यांनी 30 होनच का अशी विचारणा केली तर राजे त्यावर म्हणाले की जेदे आपले चाकर असल्यामुळे पूर्वपार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोर संस्थानाकडे होता. गडावर जाण्यासाठी 2 मार्गांनी आपण गडावर जाऊ शकतो. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडी मार्गे. चिखलावडी करून जाताना 2 मार्गे आहेत. हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करता येईल, परंतु बाजारवाडी या मार्गातून गेलो तर कमी श्रमात आपण गडमाथ्यावर पोहोचून जातो.
बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहोचण्यास 1 तास लागतो. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड चढण्यास 2.5 तास. रोहिड्याच्या पायथ्याला ही पिंडीच्या आकाराची विहीर पाहायला भेटते, सुंदर अशी. शिवपिंडीच्या आकाराची विहीर आहे रोहिड्याच्या पायथ्याला आणि हा रोहिडा किल्ला पाहायला भेटतो.